आजचा आपला पुणे तो स्पिती व्हॅलीचा हा पहिला दिवस आणि आता आम्ही सकाळी 7:30ला रतलामसाठी निघालेलो आहे. कारण आता पहिला जो आमचा स्टे जो आहे तो रतलामला आहे. कारण पुणे टू रतलाम हे जवळजवळ 13 ते 14 तासाचं रनिंग आहे आणि किलोमीटरमध्ये जर म्हटलं तर 750 ते 750 किलोमीटरचं एक दिवसाचं रनिंग आहे. त्यामुळं आजच्या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही 14 ते 13 तास जे आहे आमचे ते कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. आणि शक्य झालं तर आम्ही तिथं रतलामला पोचू, नाहीतर अलीकडच्या साईडला जिथं स्टे भेटेल तिथं आम्ही राहण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला जो टोल नाका लागलेला आहे तो उर्शे तळेगाव दाभाडेचा एक्सप्रेस हायवेचा टोल नाका लागलेला आहे. मला माहिती हवी होती. कसली? मी मागासपासून बघतोय हे जे डिवायडर आहेत ना त्याला पांढऱ्या पिवळ्या पट्ट्या होत्या, आता हे पांढऱ्या सॉरी हे पिवळ्या आणि ब्लॅक पट्ट्या आहेत. म्हणजे याचं काय म्हणजे दोघांमध्ये फरक काय? काळा पिवळा म्हणजे हा स्टेटचा रोड झाला, काळा सफेद आला की म्हणायचं हा नॅशनल हायवे आला. आता आपण आंबेठाण सोडलं. आंबेठाण समृद्धी महामार्ग किती वेळाने लागत आपल्याला? तरी तीन एक तासांनी लागणार. आपल्याला सिन्नरला गेलो की मग तिथं आपल्याला लागेल. भूक लागली खूप. आमची भेळ देऊ दे. अजून काय तिकडे भेटतं स्पेशल? काय तिकडे भेळ अजून? आता स्पेशल आमची भेळच आहे. परत अजून भजी आहे ती कुठली पण आता मला आठवत नाही. भजी पण भेटतात मध्ये. कसं वाटतं अण्णा गाडी चालवायला? एकदम मस्त कास. म्हणजे फॉर्च्युनर चालवायला जी मजा यायची नाही ना ती खरी म्हणजे मला आता मजा येते. ठीक आहे. आणि पहिल्यापासून माझी ती आवड होती ना किंवा मला जिप्सी चालवायची. आता जिप्सी गेली, जिमनी आली. आता जिप्सी चालवायची होती त्यावेळेला आपल्याकडे तेवढं हे नव्हतं की बाबा जिप्सी घेऊ शकतो, पण आता आहे जिमनी. मस्त वाटतंय आणि ऑटोमॅटिक आहे गाडी आपली, त्याच्यामुळं तोही ताण नाही घेर टाकायचा, चालवायची फक्त. ठीक आहे ॲव्हरेज कमी भेटतो पण रायडिंग जी मजा आहे रिलॅक्स राहतं, रिलॅक्स राहतं आणि मजा येते चालवायला. आणि कॉम्पॅक्ट गाडी असल्यामुळे एकदम रोड प्रेझन्स पण चांगला वाटतो या गाडीचा, त्यामुळं मजा आहे. आणि ह्याच्याही पेक्षा ऑफ रोडला ती मजा येणार. आता बघू, आतापर्यंत व्हिडिओमध्ये आपण पाहत होतो ऑफ रोडला गाडी खूप मजा देते, पण आता प्रत्यक्षात आपण गेल्यानंतर आता आपल्याला कळेल. रिझल्ट आपल्याला स्पिती व्हॅलीलाच कळेल काय विषय काय. आमच्या इकडं ऊसाचा रस लय वाढ असतो, तुमच्या इकडं कसं काय एवढा कमी? बोला ना, माहिती द्या जरा आम्हाला. ब्लॉग बनवतोय. लाजू नका, सांगा किती आले? किती? 60 रुपये. मी सकाळपासून जवळजवळ 400 ते 450 किलोमीटर गाडीची रनिंग केली, तर मला असं काही प्रॉब्लेम वाटला नाही. व्यवस्थित म्हणजे कुठं असं थकवा किंवा काय, म्हणजे अजूनही किती किलोमीटर मी चालू शकतो गाडी. जेवणाला थांबलो होतो आम्ही, पण
आमच्या पार्टनर्सला खायचं होतं नॉनव्हेज. तिथे फेमस ढाबा आहे इथे नॉनव्हेजचा, मामाचा ढाबा. मामाचा ना, मामाचा ढाबा, मामाचा ढाबा. तर मग आता मी तिकडे चाललोय आम्ही सगळे. तो बघूया कशी टेस्ट आणि काय काय मला सांगत भाऊ. चालतंय, निघू आपण तिकडं आता. कोणतं हॉटेल आहे? लागेल मामाच्या ढाबाला आलेलो आहे आम्ही. मस्त त्यांनी खाट दिलं आहे, पंजाबी घाट. आणि चिकन मसाला ना आणि चना मसाला, फिश फ्राय. तर बघूया टेस्ट कशी आहे. त्यांना विचारूया. फिश फ्राय. अण्णा तुम्ही सांगा पहिली टेस्ट कशी खाऊन. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers मागच्या वर्षी पण इथं स्टे केलं आम्ही, काना इंटरनॅशनल. and their songs entwine with the trees that stand चेक करू यावेळेस रूम अवेलेबल आहे का नाही. नंबर 20 करके रखे हैं. each echoing step on डेट भी इसलिए याद है 23 जुलाई 2024. पिछले बार आए थे ना, उन्होंने रिजाइन किया लगता है. हमने उसको फोन किया था, बोला रिजाइन किया हमने. उनका नंबर से है हमारे पास. सेम. yet brimming with sound. In the arms of solitude I am found. Oh, गुड मॉर्निंग गाईज. आजचा दुसरा दिवस आहे आणि संकेत भाऊंनी गाडी घेतली चालवायला आणि मागे मामाश्री आणि प्रज्योत सकपाळ ॲज अ क्लीनर. संकेत शेट काय म्हणता, कसं वाटतंय? कालचा दिवस तुम्हाला आराम भेटला का? आजचा दिवस कसं वाटतं? फ्रेश वाटते की नाही? फ्रेश वाटते ना. हॉटेल चांगलं होतं ना, झोप पूर्ण झाली मस्त. अजून काय आजचा किती तास प्रवास आहे, काय कसं तुम्हाला नियोजन कसं आहे आजचं? नियोजन आजचं काय आपलं 10 तास लागतील दिल्लीला पोहोचायला. आता रोडमध्ये आपल्याला सर्व्हिसिंग करायची गाडीची. आत्ताच केली ना, 872 किलोमीटर झाली. 1000च्या आत करून घेऊ, म्हणजे टेन्शन नाही. आणि रतलाम टू दिल्ली 700 किलोमीटरचं दाखवते आणि टाइम दाखवतोय 10 तास ना. हां 10 तास दाखव. संध्याकाळी 6:30 पर्यंत आम्ही पोहोचतोय. त्याच्यात आम्हाला आता परत नाश्ता करणार आम्ही आणि गाडीची सर्व्हिसिंग कुठं मारुती सुझुकीचं शोरूम भेटलं तर ते पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आता आम्ही जे लोकेशन लावलेले ते ड्रोनवाला जो आहे त्या शोरूमचं नाव काय आहे? समृद्धी एंटरप्राइज. shadows play. The wind hums song आता आपण break up. पुढे चाललोय. आता कुठे एंटर करतोय? मुंबई दिल्ली एक्सप्रेस आहे. मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेला आपण आता एंटर करतोय आणि हा रस्ता आहे कमीत कमी किती तासाचा असेल संकेत? 6-7 तासाचा रस्ता आहे. तर आम्ही पोटभर नाश्ता केलेला नाही आहे, काहीच खाल्लेला नाही आहे किमान. आता बघूया कुठे आम्हाला नाश्ता भेटतोय. आणि एकदम सुंदरसा असा व्ह्यू आहे. The roots stretch deep. The earth's gentle sigh. संकेत भाऊंला आता चांगला चान्स भेटलाय गाडी पळवायचा. To the open sky. Oh, whispering pines sing खूप मोठीशी असं स्पेस आहे याला. 4 लेन आहे त्याला आणि तिकडे मुंबईला जाणारे 4 लेन. 8 लेनचा हायवे मोठा, खूप सुंदर असं रस्ता बनवला आहे. आणि 120ची स्पीड लिमिट आहे. पण आपल्याला काय अडचण नाही आहे कारण आपण 100 किंवा 110च्या आसपासच चालवतो. आणि रोडच्या दोन्ही बाजूला जर बघितलं तर पूर्ण गावाची शेती आहे. जवळजवळ आता हा रोड 600 ते 700 किलोमीटर सरळ आहे पूर्ण दिल्लीपर्यंत.
आणि जवळजवळ मला वाटतं 8 ते 9 तास लागतात या हायवेला. आपण रतलाम मधून एंट्री घेतली. रत्नागिरी. songs entwined with the trees that stand, knotted in time by nature, तुम्ही पाहत असाल आता की फरक जिमनी आणि बाकी गाड्यांचा, echoing steps की आम्ही ऑफ रोड ड्रायव्हिंग करतोय सध्या, floor. जे की मागे खूप ट्रॅफिक लागली आहे. सांगा एकदा दाखव जरा मागे. So बऱ्याच गाड्या थांबल्यात. आम्ही ऑफ रोड मध्ये साईडनी काढली गाडी. जे की रस्ता एकदम खडखड, एकदम म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत. हा इथं या साईडला पण दाखव. टू व्हीलर काढले तिकडनं जाऊ आपण कंटाळा झाला का? त्यामुळे एकदा तुम्ही पाहायचं आता. चलो डालो जाएगी अपने अभी. देखो जिमनी का कमाल. जशी टू व्हीलर निघते तशी ही गाडी निघते त्याच रस्त्याने. जाने दो. नाही. गुड इव्हनिंग, ऑलमोस्ट गुड नाईट. आम्ही खूप उशीर झाला आम्हाला परत यायला बॅटरी डिस्चार्ज असल्यामुळे. तर आम्ही आता दिल्लीमध्ये आलेलो आहे, नोएडामध्ये. खूप ट्रॅफिक लागले, त्याच्यावर आम्हाला सुचलं की एखादी व्हिडिओ बनवू यांच्यावरती. आणि तुम्ही बघू शकता फक्त 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटर जायचं आहे, त्यासाठी 12 मिनटं. आता 2 किलोमीटर होता, 30 मिनटं दाखवत होते. बऱ्यापैकी कव्हर केले संकेत भाऊंनी. आता आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे आणि आम्ही असेच गाड्यांची परिस्थिती बघत होतो, त्यावरून सुचलं की व्हिडिओ बनवू. दिल्लीच्या गाड्या बघा, नाही त्यांना लाईट आहे पुढे ना मागे, पुढची लाईट नाही, मागची लाईट नाही. अशा एक नाही, अशा बऱ्याच गाड्या, अनेक गाड्या आहेत. आणि अशा मोठ्या सिटीमध्ये अशा गाड्या धावत आहेत आणि त्यांना अलाव केलं जात आहे गव्हर्नमेंटकडून. त्यासाठी हॅट्स ऑफ आहे. whispering pines, secrets untold. DJI Neo 2 ड्रोन घेतलेला आहे, Carries on तसं आम्ही ठरवलं होतं.